नवी मुंबईच्या सिवोड सेक्टर 48 येथील पाळणाघर प्रकल्प 8 वर्षांपासून बांधून बंद पडला आहे। 2018 साली महासभेने नोकरी व कामाला जाणाऱ्या पालकांच्या मुलामुलींना सांभाळण्याच्या उद्दिष्टाने मंजूर केलेल्या या योजनेसाठी 2021 मध्ये स्वतंत्र इमारत बांधण्यात आली। लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी हा बांधकाम, सुविधा व सीसीटीव्ही लावण्यावर खर्च झाला तरी पाळणाघर सुरू झालेले नाही। ज्याबाबत माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी समाज विकास विभागाच्या उपायुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे। नोटीसमध्ये भारतीय संविधानातील कलम 14, 21, 38, 39 व 243 डब्ल्यूचे उल्लंघन, बाल कल्याण हक्कांचा भंग आणि निधी अपव्ययाचा आरोप केला आहे। नोटीसीमध्ये तातडीने पाळणाघर सुरू करणे, खर्चाचा तपशील जाहीर करणे व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। तर 15 दिवसांत उत्तर न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा डोळस यांनी दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।